जुन्या 500च्या नोटांना मुदतवाढ मिळालेली आता 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500च्या नोटा अत्यावश्यक सेवांच्या व्यवहारासाठी वापरता येतील। हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर, पेट्रोल पंप आणि विविध प्रकारच्या बिलांसाठी या नोटांचा वापर करता येणार असल्याची घोषणा आरबीआयने केली। या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 1000ची जुनी नोट मात्र आता केवळ बँकेमध्ये चालणार आहे आणि त्यामुळे उद्यापासून 1000ची जुनी नोट दैनंदिन व्यवहारातून कायमची बंद झालेली आहे। नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वदूर सुट्ट्या पैशांची अडचण झाली आणि या निर्णयाला 15 दिवस झाले असले तरी देखील याची तीव्रता कमी झालेली नाहीये। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने टोलमाफीच्या मुदतवाढीची घोषणा केली आहे। राज्यामधल्या रस्त्यांवर आणि राष्ट्रीय महामार्गांवर 2 डिसेंबरपर्यंत टोलमाफीची मुदत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत राज्यांच्या रस्त्यांवर आणि राष्ट्रीय महामार्गांवर टोल लागणार नाही। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीनं पगार देणं अशक्य असल्याचं पुढे आलंय। तब्बल 7000 कोटींच्या घरात पगाराची रक्कम असल्यामुळे रोखीनं पगार देण्याची अडचण आहे। तर दुसरीकडे ज्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची खाती जिल्हा बँकेशी संलग्न आहेत त्यांचे पगार रखडण्याची शक्यता आहे। जिल्हा बँकांच्या याचिकेवर 5 डिसेंबरला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोणताही व्यवहार करण्यास असमर्थ असल्याची भूमिका जिल्हा बँकांनी कोर्टांमध्ये मांडली आहे। राज्यातल्या अनेक शिक्षकांचे पगार हे जिल्हा बँकांमधून होतात, त्यामुळे शिक्षकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बंदी घालण्यात आलेल्या जुन्या 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा या दानपेटीमध्ये स्वीकारू नका असे आदेश विधी आणि न्याय विभागाने राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिलेले आहेत। मंदिर समितीनं भाविकांना याबाबत आवाहन करण्याच्या सूचना विधी आणि न्याय विभागाने दिलेल्या आहेत। तसंच दान केलेल्या 1000 आणि 500च्या नोटा या दररोज बँकेमध्ये जमा करता येणार नसल्याचे आदेशही विधी आणि न्याय विभागाने राज्यातल्या प्रमुख मंदिरांना दिले। दरम्यान नोटबंदीचा परिणाम हा मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीवर दिसून आलाय। दानपेटीमध्ये आठवड्याला सरासरी 40 ते 45 लाखांपर्यंत जमा होणारी रक्कम आता सुमारे 50% घटली आहे। इंग्लंडमधल्या ब्रेक्झिटप्रमाणे जनमत चाचणी विरोधात गेल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विचारलाय। तर काळ्या पैशाप्रमाणे तुमच्या मनातही काही काळबेरं तर नाहीये ना असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावलाय। त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या राज्यसभेतल्या भाषणाचं कौतुक केलंय। मनमोहन सिंग यांची मतं ही गांभीर्यानं घ्यावीच लागतील असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलंय। या चाचणीमध्ये नोटबंदीच्या निर्णयाच्या विरुद्ध जनमत गेलं तर जसं ब्रिटनमध्ये तिथल्या पंतप्रधानांनी जे धोरण अवलंबलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा माझं मत होतं पण माझ्या मताविरुद्ध जनतेने कौल दिलाय तर मी पंतप्रधानपदी आता राहणार नाही आणि त्यांनी ते पाय उतार झाले। तर तसं होऊ शकणार आहे का आपल्याकडे? म्हणजे तुमचा हेतू जरी चांगला असेल तर मग पद्धत का अशी लावता तुम्ही? म्हणजे तुमच्या मनात काही काळबेर आहे का? काळा पैशासारखं तुमच्या मनात काळबेर काय आहे का? काळा पैसा शोधताना काळ्या मनाने तुम्ही पैसा शोधतात का? हा प्रश्न कोण विचारणार त्यांना? अधिवेशनाच्या 7व्या दिवशी नोटाबंदीवरील चर्चेला अखेर राज्यसभेमध्ये सुरुवात झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत हजेरी लावली। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्यापासून या चर्चेला सुरुवात झाली। मात्र मनमोहन सिंग यांच्या भाषणानंतर मोदी राज्यसभेतून निघून गेले। त्यावेळी विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला। त्यावेळी 3 वाजल्यानंतर राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आलं। दुसरीकडे लोकसभेतही 7व्या दिवशी गोंधळ सुरूच राहिला। लोकसभेत समाजवादी पक्षाचे खासदार अक्षय यादव यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यावर कागद फाडून फेकल्यामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालं। त्यामुळे लोकसभेचं कामकाज अगोदर 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। तर नोटबंदीला जनतेचं समर्थन असेल तर पुन्हा निवडणुका घेण्याचं आव्हान मायावतींनी मोदींना दिलं। नोटबंदीला जनतेचा भरघोस पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी लोकसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरं जाण्याचं आवाहन बसपच्या खासदार मायावती यांनी राज्यसभेत केलं। त्यावर नोटाबंदीला फक्त विरोधी पक्षांकडूनच विरोध होत असल्याचं प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सभागृहाबाहेर दिलं। प्रधानमंत्री जी ने जो डिसीजन लिया है बिना पूरी तैयारी के लिया है, तरीका गलत था, कच्चा था, जिससे पूरे देश की लगभग 90-95% जनता जो है बड़ी दुखी है। और मैं नेता सदन से कहना चाहती हूँ, आप प्रधानमंत्री जी से ये कहें, यदि उनका ये कहना है कि उनका फैसला सही है तो मेरा ये कहना है कि आप लोकसभा को भंग कराएं, देश में चुनाव कराएं
और जो नतीजे आ जाएंगे वो मालूम हो जाएगा कि आपका फैसला सही है या नहीं है। जनता तो स्वागत कर रही है जो काले धन और क्राइम मनी के खिलाफ सरकार ने कदम उठाए हैं। आक्रोश में सिर्फ विपक्ष लगता है और इसलिए कुछ दिनों के लिए वो चर्चा नहीं चाहते थे। आज मजबूरी में 3 वक्ताओं को बोलना पड़ा। सरकार का बिल्कुल स्पष्ट रवैया है, चर्चा हो, और जो कदम सरकार ने उठाए हैं और आज क्या वास्तविक स्थिति है और देश हित में सरकार ने जो कदम उठाए हैं, सार्वजनिक जीवन को, व्यावसायिक जीवन को साफ सुथरा बनाने के लिए सरकार स्पष्टता से उसको डिफेंड करेगी। राज्यसभेत सर्वात गाजले ते समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांचं भाषण. आपल्या खोचक भाषणानं त्यांनी सगळ्यांनाच हसवलं. नोटाबंदीच्या निर्णयाची गुप्तता आणि पंतप्रधानांचं भावुक होणं यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यानं खुद्द नरेंद्र मोदी आणि अरुण जेटली यांनाही हसू आवरलं नाही. खासतौर से समाजवादी पार्टी को पालघरचे प्रांताधिकारी शिवाजी दावभट यांना 50 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यासह नायब तहसीलदार सतीश मानिवडे, शिवाजी दावभट यांचे ड्रायव्हर जयेश पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या प्रकरणामध्ये योहान इराणी यांच्याकडून त्यांनी 50 लाखांची मागणी केली होती. दावभट यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. लाच मागितलेल्या रकमेत 3 लाखाच्या 500 रुपयांच्या जुन्या नोटा असून 47 लाखांच्या बनावट नोटा होत्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरामध्ये काळ्या पैशाला पाय फुटलेत. नागपूर अमरावती रोडवर एका कारमधून 1,500,00,000 रुपये एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे. टाटा एसयू कारमधून ही रक्कम जप्त करण्यात आली. या सर्व नोटा 500 आणि 1000च्या रद्द झालेल्या नोटा आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. एसीबीनं ही कारवाई केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा परिणाम हा बांधकाम व्यवसायावरही झालाय. घरांच्या किमती लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. येत्या 6 ते 12 महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातल्या 42 शहरांमध्ये घरांच्या किमती या 30% घटण्याची शक्यता आहे. 2008 नंतर विकासकांकडून निर्माण झालेल्या हाऊसिंग प्रॉपर्टीची किंमत ही 8,08 कोटी रुपयांनी घसरली आहे. प्रो इक्विटी या रिअल इस्टेटमधल्या कंपनीनं याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालानुसार भारतातल्या 42 मोठ्या शहरांमधल्या मालमत्तांची किंमत ही 30% घसरल्यास त्याचं मूल्य हे 31,52,170 कोटी रुपयांवर येण्याची शक्यता आहे. 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा चलनामधून बाद केल्यानंतर या निर्णयाचा फटका पोलीस दलाला सुद्धा बसणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाईमध्ये जप्त केलेल्या तब्बल 300 कोटींच्या 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटांची रद्दी होणार आहे. ही रक्कम 300 कोटींच्या घरात आहे. या नोटा बदलवण्यासाठी 50 दिवसांचा अवधी आहे. मात्र जप्त केलेल्या नोटा या न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर कराव्या लागत असल्यानं त्या बदलणं शक्य नाही आणि त्यामुळे पोलिसांची मोठी अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक तोडगा काढेल अशी अपेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकच्या करन्सी प्रेस नोटमधून 500च्या 1,20,00,000 नोटा रवाना झालेल्या आहेत. एअरफोर्सच्या विमानानं केरळला 30 लाख नोटा, पंजाबला 50 लाख तर चेन्नईला 14 दशलक्ष नोटा रवाना झाल्यात. नोटांचं उत्पादन दुपटीनं वाढवण्याचे आदेश चलन महामंडळानं दिलेत. आतापर्यंत 79 दशलक्ष नोटा रवाना झालेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चलनशुद्धीच्या निर्णयानंतर मनसेनं एक नवी संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. 2000ची नोट घेऊन या आणि सुट्टे पैसे घेऊन जा असा उपक्रम नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी दादर, माहीम, प्रभादेवी या भागात सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाविरोधात 28 नोव्हेंबरला काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्या दिवशी जनआक्रोश आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान जुन्या नोटांद्वारे महाबीजची बियाणं खरेदी करण्याच्या सरकारी निर्णयाचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नसल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
नोटबंदीमुळे सगळीकडे सुट्या पैशांची चणचण भासत असताना अंबरनाथमधल्या एका किरकोळ फळ विक्रेत्यानं चक्क डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे व्यवहार सुरू केला. अनेक ग्राहक 2000च्या नोटा घेऊन येत असल्यानं सुभाष गुप्तांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. त्यावर त्यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा पर्याय स्वीकारला आहे. कल्याणमधले प्रसिद्ध बिल्डर सुरेश वाधवा यांचं मोहिंदरसिंग काबलसिंग रोडवरचं कार्यालय सील करण्यात आलंय. कल्याण डोंबिवली महापालिकेनं ही कारवाई केली आहे. वाधवा यांच्याकडे 2,87,00,000 मालमत्ता कर थकीत होता. वारंवार सूचना देऊन सुद्धा त्याची थकबाकी भरली न गेल्यानं पालिका प्रशासनानं वाधवा बिल्डरचं ऑफिस सील केलं. अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांवर बीएमसीनं पुढील 2 आठवडे कोणतेही कारवाई करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. मात्र पुढले आदेश येईपर्यंत कोणतेही नवं बांधकाम करू नका असे उच्च न्यायालयानं कपिल शर्मा आणि इरफान खानला ठणकावून सांगितलंय. पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांवरची गर्दी कमी करण्यासाठी नागरिकांच्या वाढत्या मागणीवरून ओशिवरा रेल्वे स्थानक बांधण्यात आलं. 27 नोव्हेंबरला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या स्थानकाचं उद्घाटन होणार आहे. मात्र या कामाच्या श्रेयावरून आता शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मोदी सरकारनं नोटबंदीप्रमाणे शहरी भागांमध्ये काळ्या पैशातून घेतलेल्या जमीनधारकांवर तसंच सावकारी शोषणाविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी अहमदनगरमध्ये अभिनव आंदोलन करण्यात आलं. शहरी भागांमध्ये अर्बन लँड सेलिंग ऍक्ट आणून ज्यांनी काळ्या पैशातून जमिनी घेत मागण्यांकडे लक्ष द्यावं यासाठी जन आंदोलनाच्या वतीनं अस्थिकलश तयार करून मागण्यांचं निवेदन या अस्थिकलशमध्ये टाकण्यात आलं. चीनच्या जियांझी प्रांतामध्ये बांधकाम सुरू असलेल्या ऊर्जा प्रकल्पाचा प्लॅटफॉर्म कोसळून झालेल्या अपघातात किमान 40 मजूर ठार झालेत. दुर्घटना घडली त्यावेळी प्रकल्पावर 60 मजूर काम करत होते. चीनमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना नेहमीच घडत असतात आणि त्यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. टर्कीमध्ये अदाना शहरामध्ये गव्हर्नर कार्यालयाबाहेर झालेल्या स्फोटात 2 जण ठार तर अनेक जण जखमी झालेत. एका कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती. आयसिस विरुद्ध अमेरिका वापरत असलेला एन्सिलिक एअरबेस इथून अवघ्या 16 किलोमीटरवर आहे. मोसुलमधून आयसिसला हुसकावण्यासाठी इराकनं जोरदार कारवाई सुरू केली आहे. मात्र मागे हटण्यापूर्वी आयसिसचे अतिरेकी तेलाच्या विहिरींना आगी लावतात. त्यामुळे शहराच्या दक्षिणेकडे असलेल्या कयारा भागातली हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली. या आग विझवण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. तर दुसरीकडे बारतेला भागातून 2 वर्षांपूर्वी देशोधडीला लागलेली ख्रिश्चन कुटुंब परतली आहेत. आयसिसने या भागावर कब्जा केल्यानंतर या कुटुंबांना राहत्या घरांमधून हाकललं होतं. मात्र या नागरिकांना जाळलेली आणि लुटून नेलेली आपली घरच मिळाली. रशियाच्या उत्तर प्रांतामध्ये नाझरान शहरात 2 संशयित अतिरेक्यांना ठार करण्यात आलंय. हे अतिरेकी लपून बसल्याची माहिती FSB या तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. आजूबाजूच्या नागरिकांना बाहेर काढून या भागाला पोलिसांनी वेढा दिला. यावेळी झालेल्या चकमकीत 2 अतिरेकी ठार झाले. ऑस्ट्रेलियामध्ये एका कैद्याच्या थरारक पाठलागाचा व्हिडिओ पश्चिम ऑस्ट्रेलिया पोलिसांनी फेसबुकवर टाकला. पर्थमध्ये तुरुंगात परतण्याच्या अनेक नोटिसा या कैद्यानं डावलल्या होत्या. पोलिसांनी पाठलाग सुरू केल्यावर या कैद्यानं चक्क नदीत उडी घेतली. एका पोलिसानंही आपल्या पूर्ण युनिफॉर्ममध्ये नदीत उडी घेऊन त्याला जेरबंद केलं. प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या समथिंग आउट ऑफ नथिंग या चित्रकलाकृतींचं प्रदर्शन सध्या वरळी इथल्या नेहरू सेंटर इथं सुरू आहे. समथिंग आउट ऑफ नथिंग ही संकल्पना घेऊन विविध आकारांना त्यांनी एकमेकांमध्ये गुंफलंय आणि त्यातल्या विश्वाच्या अंतरंगाचा गूढ उकळण्याचा प्रयत्न या चित्रांच्या माध्यमातून केला. येत्या 28 तारखेपर्यंत हे चित्रप्रदर्शन कलाप्रेमींना पाहता येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.